कशात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या माझ्या नवीन चॅनलवर. तर आहे माझा सेकंड व्लॉग. तर टायटल बघून तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की आज आम्ही जाणार आहोत आर्या आरुष फार्म हाऊस. ते आहे पनवेलमध्ये. तर आमची बघा एक्साइटमेंट बघा सगळ्यांची. ही आमची पूर्ण गँग आहे. याच्यामध्ये काटा छाप हे सगळं चालू आहे की गाडी कोण चालवणार. हे आमचे अजून एक मेंबर आहेत आमच्या साईडला रहिवाशी. तर तुम्हाला जर हे लोकेशन माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की मी कुठे आहे आज. तर चला आता आम्ही निघतो सगळे. तर पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सगळी काय जी फार्म हाऊसच्या असते ती मी तुम्हाला सगळं तिथं पनवेलला पोचलं तुम्हाला सांगणार आहे मी. चला आता भेटू डायरेक्ट आपण पनवेलला फार्म हाऊसवर. चलो बाय मित्रांनो. फायनली पोचलो आम्ही आपल्या फार्म हाऊसला. बघा हा आहे आपला फार्म हाऊस, आर्या आरुष फार्म हाऊस. तर खूपच उशीर झाला आहे आज पोचण्यासाठी. इथे आम्ही निघालो तो 6:30 वाजता भायखळ्यावरून. आता वाजलेत 8 वाजलेत संध्याकाळचे. आणि जर तुम्हाला जर स्टेशनवरून जर आपलं पनवेल स्टेशनवरून जर तुम्हाला यायचं असेल इथे तर तुम्ही टमटम तुम्ही घेऊ शकता. टमटम तुम्हाला 1000पर्यंत तुम्हाला भेटेलच. जर तुम्ही बार्गेनिंग केली तर तुम्हाला 800 रुपयामध्ये तो देईलच तुम्हाला तो नक्कीच. आणि तुम्ही येऊ शकता इथे. एका टमटममध्ये जास्तीत जास्त 10 जण जरी बसतातच. चला तर आता हा आपला फार्म हाऊस आहे. तुम्हाला मी सगळं दाखवतो फार्म हाऊसमध्ये कसं काय आहे ते. आणि ही आमची सगळी मंडळी आहे. आणि एकदा आम्ही पोहोचलेलो आहोत रिसॉर्टमध्ये. खूप उशीर झाला आज. 8 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत. याच्यासारखं बोल ना. आणि कोरोना कारण हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया. इथे पैसे वगैरे देतात. तर आमचे थोडेफार अमाऊंट बाकी आहे, पेंडिंग आहे. तर ते जरा दिल्याच्या नंतर आतमध्ये जाऊ. बाकी फार्म हाऊस खूपच मोठं आहे. हॅलो. हे बघा पार्किंगसाठी पण खूप एरिया मस्त मोठी एकदम पार्किंगसाठी आहे. या साईडला आहे, या साईडला पण आहे. मला तर कोण दिसत नाही पण आतमध्ये. तरी बघू आता पुढे जाऊन कोण असेल तर. तो शांत वाटते. जरा राऊंड मारतो मी तुम्हाला सगळं दाखवतो इथलं. तर हा इथे एक कॅफेटेरिया आहे म्हणजे जेवणासाठी. जे पण असेल ते तुम्ही इथे येऊन जेवू शकता. इथे कोल्ड्रिंक्स वगैरे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे सगळं आहे आतमध्ये. सध्या आज कोण नाही कारण की या शनिवार पण आहे आणि सगळे गेलेले आहेत माणसं वगैरे. तर इथं फक्त आता आमचाच ग्रुप आहे. तर आम्हीच फुल एन्जॉय करणार आहे इथे. बघा हा जो आहे पूल आहे हा सगळ्यांसाठी आहे फार्म हाऊस. म्हणजे एक रिसॉर्टच आहे. हे सगळे रूम्स आहेत अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा स्विमिंग पूल आहे. तर हा लहान मुलांसाठी आहे. इथं एवढं डीप नाही पण तिकडे गेलं तर तिथं जरा डीप आहे. हां. आणि समोर फारच छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. हे सगळे 2 BHK 1 BHK तिथं आतमध्ये. जे पाहिजे तुम्हाला ते तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता, बुक करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंतर मग प्राईस वगैरे यांच्या जेवणाचे काय कसे आहेत ते तुम्हाला सगळं मी सांगणार आहे नंतर. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. या साईडला बघू काय आहे. अच्छा या साईडला एक छोटंसं गार्डन आहे. अच्छा हा एक स्विमिंग पूल आहे छोटा पण हे खाली आहे. मला वाटतं हे उद्या भरतील. याच्यानंतर पाणी वगैरे नाही. आणि इथे आहे तो आमचा विला आहे. आम्ही विला बुक केला आहे. तो विलाही मी तुम्हाला दाखवतो. तर हा त्याचा एंट्रन्सला मस्त की आपले शिवाजी महाराज आहेत. इथे गॅलरीमध्ये मस्त सोफे वगैरे चेअर सगळं दिलेत. टेबल वगैरे दोन्ही साईडला. चला आता आपण जरा आतमध्ये जाऊ. हा आहे आपला एंट्रन्स, आपला लिव्हिंग एरिया. सगळं आहे मॅट्रेस TV वगैरे. आता हा एक पहिला बेडरूम आहे.
इथं सगळं सामान वगैरे आहे, ए सी विथ ए सी, फॅन वगैरे सगळं काय. आणि ए सी तर भावांना पाहिजे सगळ्यांना, कारण की गरमी एवढी आहे. आता आपण निघू दुसऱ्या रूममध्ये, बघू. हा एंट्रन्सला वॉशरूम 2, बघू वॉशरूममध्ये कोण आहे कोण नाही. तर हे आंघोळ करायचा एरिया, आणि या साईडला आहे वॉशरूमसाठी WC. आणि इथे काय हे बंद आहे. इथे एक रूम आहे, हा 2 BHK आहे. हा एक रूम आहे, इथे पण मस्त आहे की या बेडवर तिघजण तो झोपू शकता. आणि AC प्रत्येक रूमला दिलेली आहे यांनी विथ फॅन. चला आता तुम्हाला बाकीचं मी सगळं उद्या सकाळी तुम्हाला एकदम प्रॉपर जे आम्हाला दाखवायचं असेल ते मी तुम्हाला दाखवणार. आणि सगळी जी पण आहे माहिती, ह्याचे रेट्स, ह्याचे जेवण, हे तुम्हाला सगळं दाखवणार मी. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ थोडा लेंथी होणार आहे, पण व्हिडिओ स्किप करू नका. ठीक आहे, चला मित्रांनो, तुम्हाला मी आता एक रूम दाखवतो. म्हणजे एक झलक बघू आपण या रूमची पण, कारण की उद्या तर टाईम नाही भेटणार, कारण की उद्या सगळे रूम फुल होणार आहेत. तर आपण कसं आतमध्ये जाऊ नाही शकत. तर हा रूमची एंट्री आहे. हा बेडरूम म्हणजे लिव्हिंग रूम आहे आपला. फॅन वगैरे, AC वगैरे आहे, सगळं TV वगैरे. हे ते खिडकी आहे. इथे कबड म्हणजे कपडे वगैरे ठेवण्यासाठी पण जागा मस्त आहे. हा मस्त एकदम. बाथरूम वगैरे पण छान आहे. हा मोठा बाथरूम आहे. आणि ही आहे गॅलरी. इथे एक्स्ट्रा तुम्हाला मॅट्रेस पण भेटू शकतात, म्हणजे जर एक्स्ट्राचा माणसं तुमच्याकडे असतील तर झोपायला वगैरे तुम्ही मागू शकता यांच्याकडे. आणि ही आपली गॅलरी. इथे तुम्ही बसून मस्त निवांत बसू शकता. काय तुमचा छोटासा कार्यक्रम असेल तर तुम्ही करू शकता. आणि आहे फुल मस्त की जंगल. हे रात्री तुम्हाला दिसणार नाही, हे सकाळीच दिसणार सगळं काय जे आहे ते. चला आता आपण निघू या रूममधून बाहेर. चला आता जरा ब्रेकफास्ट करू. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता बघू आपण ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते आतमध्ये यांच्याकडे. तर ब्रेकफास्टमध्ये आहे ते ऑमलेट पाव वगैरे, ब्रेड मस्का, चाय वगैरे तुम्ही मागू शकता. आणि हे यांचं किचन आहे. चला मी तुम्हाला परत एकदा एक फार्म हाऊस पूर्ण दाखवतो, कारण की आता झाली सकाळ. आता प्रॉपर उजेड पण आहे आपल्याकडे. हा त्याचा एंट्रन्समध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर पार्किंगसाठी जागा बघा. खूपच मोठी जागा आहे पार्किंगसाठी. इथे लाईट गेली तरी पण यांच्याकडे जनरेटर वगैरे सगळं आहे, तो नो इश्यू. हा त्याचं रिसेप्शन आहे मेन.
मित्रांनो, आता आपले जेवायचा टाईम झाला आहे, जेवण पण लागलेलं आहे. तर बघू आता जेवणासाठी काय आहे ते. चला पुढे आलेलं आहे जेवण, बघू आता जेवणासाठी काय ते बनवलेलं आहे. ते आहे चिकन सुका, चिकन ओला, भाकरी, सलाड आणि राईस वगैरे पण आहे यांच्याकडे दुपारसाठी. आणि हे जेवण आपल्याला संध्याकाळी पण भेटलं होतं काल. तर तुम्हाला आता मी सगळी प्राईस वगैरे सांगतो यांची कशी काय आहे ती. तुम्हाला पहिला हा जो रूम आहे ना इथे, यांची तुम्हाला प्राईस सांगतो मी. हे सगळे 1 BHK 2 BHK आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला 2200 रुपये भरायला लागतील याच्यासाठी. म्हणजे शनिवारी या तुम्ही, आणि शनिवार आपलं संडेला तुम्ही घरी गेला तरी पण चालेल. ते तुमच्यावर, तुम्हाला कोणता पाहिजे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि हा जो विला आहे प्रायव्हेट विला, हा पण तुम्ही बुक करू शकता. पण ह्याचे जरा रेट्स वगैरे जरा वेगळे आहेत. म्हणजे हा तुम्हाला स्वस्तमध्ये पडतो. हे तुम्हाला पर पर्सन 2000 रुपये लागतील या विल्याचे. ह्याच्यामध्ये 2 BHK आहेत. पर पर्सन 2000 रुपीज. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड आहे सकाळचा नाश्ता वगैरे. मग जेव्हा तुम्ही येणार तेव्हा संध्याकाळचा नाश्ता भेटेल, संध्याकाळचं जेवण वगैरे, प्लस तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, हे तुम्हाला पर पर्सन 2000 रुपये भरायला लागतील. तर हा आपला विला. आणि आपला आजचा व्लॉग इथे संपतोय. जर तुम्हाला व्हिडिओ माझा चांगला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा, कारण की मी असेच तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन येत राहणार आहे आता.